नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल ज्या वेळेला मी विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे एक गॅप तयार झालेली आहे आणि ही गॅप पूर्ण भरून निघणं थोडंसं अवघड आहे. भरून निघू सुद्धा शकते, पण आत्ता लगेच ती पूर्ण भरून निघणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारण 25,500 च्या आसपास किंवा थोडंसं खाली आलं तर 25,450 किंवा 25,400 आणि थोडंसं वर राहिलं तर 25,500 550 वगैरे या रेंजपर्यंत तरी खाली यायला पाहिजे. म्हणजे साधारण आपण असं रफली धरू शकतो की 25,500 च्या वर 50 पॉईंट, खाली 50 पॉईंट. तर ॲक्चुअली झालं काय, आज ओपन झाल्यानंतर थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, खाली यायला लागलं आणि मला अशी वाटायला लागलं की कदाचित काय होईल 25,500 च्या जवळपास पोहोचेल. पण ते 25,550 च्या जवळपास पोहोचलं आणि त्यानंतर बाउन्स आला. तुम्ही जर बघितलंत, आता आपण थोडंसं काय करूया की काल आणि आज या 2 दिवसाच्या मूव्हमेंटवर आणि रेंजवर थोडासा फोकस करूया. मी थोडंसं झूम करतोय. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट दिसतेय की खालच्या बाजूला 25,700 ची लेवल आहे बघा. इथे थोडंसं खाली एकदा गेलं होतं आणि इथे एकदा खाली गेलं होतं आणि वर बघितलं तर 25,820 च्या आसपास, 825 च्या आसपासची लेवल आहे. इथे थोडंसं एकदा वर गेलं होतं. हे 3 अपवाद जर सोडले तर तुमच्या लक्षात येईल की साधारण 25,700 पासून 25,820 पर्यंत, 825 पर्यंत ह्याच रेंजमध्ये 2 दिवस मार्केट आपल्याला मूव्हमेंट करताना बघायला येते. आता मी कालच तुम्हाला विश्लेषण करताना हे पण सांगितलं होतं की थोडं खाली जाणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर वर येणं अपेक्षित आहे. आता खाली जाणं कुठपर्यंत अपेक्षित होतं हे सांगितलं होतं. तिथपर्यंत सध्या तरी काय पोहोचलेलं नाहीये. उद्या पोचतं का आणि त्यानंतर तेजी होते का डायरेक्ट इथूनच तेजी होते हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. पण आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जाताना वरच जाणार आहे. मात्र थोडंसं एकदा खाली येऊन गेलं असतं, 25,500 ला टच होऊन गेलं असतं, तर ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं त्याची पुढचं जे आपल्याला प्रेडिक्शन आहे किंवा ॲनालिसिस आहे ते करणं सोपं झालं असतं. तर सध्या कदाचित उद्या आणखीन एक दिवस असं होईल. मी म्हणतानाच सांगितलं होतं की मागच्या 1-2 दिवसापासून सांगतो पण आहे की एवढ्या मोठ्या मूव्हमेंट खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला झाल्यामुळे काय झालंय की दोन्ही बाजूचे ट्रेडर्स ट्रॅप झालेले आहेत. त्यामुळे आता एकदा आपण असं म्हणतो, मराठीत एक म्हण आहे की दुधानं तोंड पोळलं की माणूस ताक पण फुंकून फुंकून पितो. तर त्यामुळे आता तेजी करणारे किंवा मंदी करणारे थोडंसं कॉशियस असणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की अशी साइडवेज मुवमेंट आपल्याला व्हायला लागली आहे. हळूहळू एक बिल्डअप झाल्यानंतर मग आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल. पण आता ॲस्ट्रॉलॉजीनुसार तरी आपल्याला असं वाटतंय की थोडंसं खाली येणं अपेक्षित होतं. आलंय बऱ्यापैकी. मग आता एवढ्यावरच समाधान मानायचं का? हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल. जर समजा ह्याच्यावर समाधान मानायचं नसेल तर आणखीन एक थोडंसं सेलिंग होऊ शकतं आणि त्यानंतर वर जाऊ शकतं. वर कुठपर्यंत जाऊ शकतं? तर वर जात असताना पुन्हा जर 25,500 पर्यंत खाली आलं आणि पुन्हा वर जायला लागलं, तर मग आपल्याला हा जो इथे 3 तारखेला हाय बनला होता, ह्या दिशेनं आपल्याला वाटचाल होऊ शकते. बरोबर? तर 25,300 350 च्या दिशेनं मग आपल्याला वाटचाल बघायला मिळू शकते. तर अर्थात
ह्या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत. जसं जसं आपल्याला एक प्रॉपर प्राइस ऍक्शन तयार होईल, त्यानंतर मग त्या दिवशी ती कधी तयार होईल त्या दिवसावर मग आपल्याला पुढचं सर्व प्रेडिक्शन करणं शक्य होणार आहे. सध्या आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल, कारण जो दोन्ही बाजूला शॉक बसलाय तो शॉक थोडासा त्याचा इफेक्ट कमी होईपर्यंत मार्केट अशाच प्रकारचं साइडवेज मुवमेंट करेल असं चित्र आपल्याला आता दिसतंय. तर हे झालं निफ्टीचं, निफ्टी फिफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण. उद्याचा दिवस सुद्धा थोडंसं तुम्हाला वाट बघावी लागायला वाट बघायला लागू शकते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बँक निफ्टीमध्ये पण सेम तसंच झालंय बघा. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण थोडी रेंज काढलेली आहे आणि रेंज काय आली आहे, खालच्या बाजूला 60,000 ची रेंज आली आहे आणि वर 60,275 च्या आसपासची रेंज आली आहे. तुमच्या लक्षात येईल इथे थोडंसं आणि इथे थोडंसं असे 3 अपवाद जर सोडले तर बऱ्याच वेळेला आपल्याला ह्याच रेंजमध्ये बँक निफ्टी सुद्धा अडकलेलं बघायला मिळालं. आता इथे सुद्धा अपेक्षा अशी होती की थोडंसं एकदा खाली जावं. आज सुद्धा ओपन झालं, खाली गेलं, पण आणखीन थोडंसं खाली जावं अशी अपेक्षा होती. ती मात्र अजून झालेली नाहीये. जसं निफ्टीमध्ये विश्लेषण आहे सेम बँक निफ्टीमध्ये पण विश्लेषण आहे. त्यामुळे आता आपल्याला हा जो लो बनलाय हा लोच आपल्याला काम करतोय की येणाऱ्या काळात आणखीन थोडासा लो बनतोय, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी सेलिंग आलं तरी ते बाय ऑन डिप साठी येणार आहे आणि एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं अजूनही बाकी आहे. ती आता फार मोठं सेलिंग न येता डायरेक्ट आहे इथूनच होते का एकदा सेलिंग येतं आणि मग होते, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं बँक निफ्टीसाठीचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही जॉईन बटन क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. आपल्या चॅनलवर आता सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागलं असेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे आपलं चॅनल जे आहे हे जॉईन करू शकता. मेंबरशिपमध्ये 4 लेवल केलेले आहेत. ब्रॉन्झ मेंबर आहे, सिल्वर मेंबर आहे, गोल्ड मेंबर आहे, प्लॅटिनम मेंबर आहे. अशा 4 मेंबरशिप आहेत. मॅक्झिमम आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर आपल्याला गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ह्याविषयी अधिक माहिती ह्या जॉईन बटनला क्लिक केल्यावर आपल्या यूट्यूब चॅनलवर जे जॉईन बटन आहे त्याला क्लिक केल्यावर दिसू शकेल. त्यापेक्षा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा इथे दिलेला नंबर जो आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, ह्या नंबर जो आहे ह्या नंबरवर कॉल करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. व्हॉट्सअप मेसेज तुम्ही अवश्य करू शकता, त्याला रिप्लाय दिला जाईल आणि तिथे तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल. तर हे झालं यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं राहिलेलं विश्लेषण पूर्ण करून टाकूया. तर सेन्सेक्समध्ये सुद्धा जसं आपण अपेक्षा करत होतो, आज इथे सुद्धा बऱ्यापैकी खाली ओपन झालं, खाली थोडंसं गेलं पण थोडं आणखीन खाली येणं अपेक्षित होतं. साधारण 83,000च्या आसपास येणं अपेक्षित होतं. तर तेवढं खाली काही आलं नाहीये. मी कालच सांगताना सांगितलं होतं, ही जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप काही पूर्ण लगेच भरणं थोडंसं अवघड वाटतंय. कदाचित भरली पण जाईल, पण आत्ता अवघड वाटतंय. पण साधारण 83,000च्या आसपास जर आलं असतं किंवा मग 83,000च्या थोडंसं खाली असं आलं असतं तर मग थोडंसं वर जाताना काय झालं असतं, आपल्याला एक चांगला स्पीड वर जाताना मिळाला असता. अजून पूर्ण खाली न आल्यामुळे अजून पूर्ण तेजी पण होत नाहीये. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी वाट बघायला लागू शकते. इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 83,500 ची जी लेवल आहे आणि वर बघायला गेलात तर 83,975 ची लेवल आहे. ह्या दोन लेवलमध्येच आपल्याला सेन्सेक्सचं बराच वेळ मुवमेंट होताना बघायला मिळाली. इथे तुम्ही बघू शकता थोडीसं एकदा वर गेलं होतं, इथे एकदा खाली गेलं होतं. हे दोन अपवाद सोडले तर ह्याच रेंजमध्ये सेन्सेक्सची मुवमेंट आपल्याला झालेली बघायला मिळते. आता इथून पुढे काय होणार? इथून पुढे आपल्याला जसं निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये थोडीशी अनिश्चितता काल आणि आज आपल्याकडे आहे,
तशीच इथे सुद्धा आपल्याला थोडीशी अनिश्चितता आहे. थोडंसं खाली येणं अपेक्षित होतं जसं सांगितलं 83,000 पर्यंत किंवा त्याच्या थोडंसं खाली. तर ते आलेलं नसल्यामुळे आपल्याला उद्या ते खाली येतंय का आज जेवढं खाली आलं हेच पुरेसं आहे असं समजून आपल्याला तेजी होतीये. आता ही रेंज तुम्हाला कळलेली आहे. या रेंजचा विचार करून तुम्ही काय करू शकता, प्राइस ॲक्शन बघू शकता. वर जायला लागलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं तेही आपल्याला इथे लक्षात येईल, की ही जी आपल्याला हाय बनलेली लेव्हल होती, या हाय बनलेल्या लेव्हल म्हणजे साधारणपणे 86,000 च्या जवळची लेव्हल होती. 85,800 च्या वर होती. तर त्या आसपास आपल्याला पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते. तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. ज्यावेळेला मोमेंटम मिळायला स्टार्ट होईल, त्यानंतर एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि तो मोमेंटम चांगला कधी बघायला मिळू शकतो, जर थोडंसं एकदाच व्यवस्थित सेलिंग झालं आणि त्यानंतर वर जायला लागलं, तर तो चांगला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. पण एकदा मोमेंटम स्टार्ट झाला, की आपल्याला खूप चांगली तेजी सुद्धा होऊ शकते, असं सध्याचं चित्र आहे. जर समजा याच्यामध्ये काही बदल होणार असेल, तर वेळोवेळी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हे झालं उद्यासाठीचं निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्स मधलं विश्लेषण. आजच्या या व्हिडिओच्या आपण शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.